नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणाली आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज म्हणजे काल मला संध्याकाळी एक अर्जंट ऑर्डर आली होती की आपली सहावारी साडी असते ना, ती सहावारी साडी स्टिच करून पाहिजे होती. काही काही कस्टमरला कसं असतं की जी आपली सहावारी साडी असते ती म्हणजे नेसायला खूप टाईम लागतो किंवा त्यांना असं झटपट पाहिजे असतं. तर असं काही करायचं असतं तर त्याच्यामुळे काय करतात की डायरेक्टली रेडीमेड साडी स्टिच करून घेतात. तसंच काहीतरी माझ्याकडे एक कस्टमर आली होती की तिला स्टिच करून पाहिजे होती. तर म्हटलं चला काहीतरी आपण त्यांना द्यायचं, आणि कस्टमरनी रिक्वायरमेंट केली आणि आपण दिलं नाही तर आपला काहीच उपयोग नाही आहे. आणि जसे कस्टमरच्या रिक्वायरमेंट असतात तशा तशा गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. आणि ही कस्टमर आहे ना, जुनी आहे खूप. तिला ना म्हणजे अशा साड्या कॉटनमध्ये खूप कॉटनमध्ये आवडतात. आता ह्याला इस्त्री करून आपल्याला प्रॉपरली द्यायचं आहे. म्हटलं इस्त्री करायच्या आधी फॉल पण मी लावलेला आहे, आणि फॉल हातशिला वगैरे करून नंतर आपल्याला त्याला इस्त्री करून तिला द्यायचं आहे. म्हणजे त्याच्याने काय होईल, आपला जी क्वालिटी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने दिसेल. तर ह्याची शिलाई मी किती घेतली आहे साधारणतः हे मी तुमच्यापर्यंत शेअर करेन. तर पहिल्या सुरुवातीला मी तुम्हाला दाखवते की नक्की रेडीमेड साडी म्हणजे कशी असते. तर इथे बघा, इथे मी ह्याचं निर्या केलेल्या आहेत. हे बघा, इथे निर्या केलेल्या आहेत. निर्याच्या प्लेट्स म्हणजे तिला काही गरज नाही आहे की निर्या वगैरे काढायची. इथे ह्या साईडला आणि निर्याच्या स्टार्टिंगपासून इथे आपण असा बेल्ट केलेला आहे. निर्याच्या स्टार्टिंगपासून इथून आपण बेल्ट केलेला आहे, दाखवते. हे बघा, आणि ती हायटेड आहे, खूप जास्त हायटेड आहे. त्याच्यामुळे तिला काय साडी कमी करायची काहीच गरज नाही पडली. उलटी जितकी आहे तितकीच मी घेतलेली आहे. आणि इथे मी ना इथं खाचा केलेला आहेत, कारण की तिच्या कमरेनुसार तिथे ॲडजस्टमेंट होऊन जाईल, त्याच्यासाठी इथे खाचा केलेला आहे. आणि इथे आपण असा हुक लावणार आहोत. हा हुक इथे लावायचा बाकी आहे. इथे दिसत असेल तुम्हाला हा हुक इथे लावायचा अशा पद्धतीमध्ये. आणि इथून असं आपला म्हणजे असं गोल राऊंडमध्ये येणार, मग इथे खाचामध्ये हे असं अटकवतं. आणि आतमध्ये मी इथे कॉटनमध्ये हे लावलेलं आहे, म्हणजे परकर वगैरे तिला घालायची गरज नाही पडणार, अशा पद्धतीने कॉटनमध्ये. आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ही सहावारी साडी शिवू शकता. हे बघा, ही पूर्ण सहावारी साडी आपली झालेली आहे. इथं आहे आपला पदर, अशा पद्धतीने इथे पदर आहे. आणि ह्याची जी मी शिलाई घेतलेली आहे, कारण की हे जो कपडा आहे तो चांगल्या क्वालिटीचा मी वापरलेला आहे. कारण की याला आपण अस्तर वापरू शकत नाही. अस्तर जर केलं तर वरती होणार आणि ते प्रॉपरली बसणार नाही साडी. तर ह्याच्यामध्ये कॉटनमध्येच घेतलेला आहे, पण चांगल्या क्वालिटीचं कॉटन वापरलेलं आहे. काहीतरी 65 रुपये मीटर, आणि ह्याला मला 1.5 मीटर लागला. म्हणजे 2 मीटर साधारणतः मी घेतलेला आहे, कारण की ते पट्टीसाठी सुद्धा आपल्याला कपडा लागतो. आणि हे जे प्लेट्स केलेले आहे त्याच्यामध्ये आपण कॅनव्हास वापरलेला आहे. आणि ह्या सगळ्याचा टोटल आपला खर्च आणि आपली मेहनत. आणि इथे असं बेल्ट हे सुद्धा आपल्याला असं टाईट दोन्ही साईडला ती करू शकते, जेणेकरून असं लूज पडणार नाही. तर ह्याचं साधारणतः साडीची मी शिलाई घेतलेली आहे 450 रुपये, कारण की 65 ते 70पर्यंत मला अस्तर लागलं 2 मीटर. म्हणजे हे फॅब्रिक आतमध्ये वापरलेलं आहे ते, म्हणजे तिथेच किती 150 ते 130 रुपये मला तिथंच खर्च झाला. आपला धागा आणि आपली जी मेहनत ते सगळे मिळून आपण 450 रुपये शिलाई घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने ही माझी ऑर्डर मी कंप्लीट केलेली आहे. अजून त्याला हातसेला आहे, खूप सारे काम असतात. दिसताना छोटी ऑर्डर दिसते, पण त्याच्यामध्ये बारीक सारीक गोष्टीचा खूप जास्त खर्च, टाईमही असतो आणि खर्चही असतो आपला. आणि हे झाल्याच्यानंतर एक ते ह्याच्यावरचा ब्लाऊजसुद्धा आहे. ब्लाऊजसुद्धा मी शेअर करेन तुमच्याबरोबर. आता साधारणतः म्हटलं ही जी साडी आहे स्टिच केलेली, म्हटलं दाखवून दे. तर अशा पद्धतीने ही आपली सहावारी साडी स्टिच करून झालेली आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.